तर मंडळी आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि आता 10वी-12वीची एक्झामसुद्धा संपत आलेली आहे. तर आता उन्हाळ्यामध्ये मुलं हे घरीच असतात. तर त्यांनासुद्धा दुपारच्या वेळेस काय खायला द्यायचं याच विचारात आपण असतो. तर मग आपण जर मुलांना असं हेल्दी काहीतरी घरी बनवून जर दिलं, तर मुलंसुद्धा खुश होतात आणि आपल्यालासुद्धा ते समाधान वाटतं. तर आज मी इथे घेऊन आलेली आहे बिस्किटांची रेसिपी. तर बघा आता हे बिस्किटं मी इथे बनवलेले आहे. तर यात आपण अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही आहे. हे बेकिंग सोडा, बेकिंग पावडरसुद्धा वापरलेली नाही आहे आणि तेल, तूपसुद्धा आपण वापरलेलं नाही आहे. तर असे आपण आज हे बिस्किट बनवलेले आहे. तर तुम्हाला आतून दाखवते बिस्किट बघा किती छान असे क्रिस्पी बिस्किट झालेले आहे. बिस्किटांना तर खूप छान कलर आलेला आहे आणि आता आपण पुढे बघूया हे बिस्किट मी कशाप्रकारे बनवले आहे ते. तर बघा आता इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि यात आता आपल्याला घ्यायची 1 कप साखर. तर ही जाड साखर आहे आणि बघा आता पूर्ण कप मी हा भरलेला नाही आहे, थोडा रिकामा कप आहे. तर हेच आपल्याला मेजरमेंट इथे घ्यायचं आहे. तर आता इथे हे जाड साखर घेतलेली आहे आपण. तर आता यात घेतलेलं आहे मी 7 ते 8 वेलची. तर बघा ही अख्खी वेलची घेतलेली आहे आणि आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करायची आहे. आणि आता यातच टाकायचे आपल्याला 8 ते 10 बदाम. तुम्हाला जर बदाम टाकायचे नसेल तुम्ही काजूसुद्धा इथे वापरू शकतात किंवा काजू आणि बदाम दोघंही इथे वापरू शकतात. तर आता याची पूर्ण बारीक आपल्याला अशी पावडर बनवायची आहे. तर बघा आता इथे आपली पावडर बनवून झालेली आहे. तर अशी बारीक एकदम पावडर आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. आणि बघा वेलचीचे साल पण सुद्धा यात दिसत नाही आहे. एकदम बारीक ती झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ती बारीक मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला घ्यायची इथे एक चाळणी. तर आता आपण जी साखर बारीक करून घेतलेली होती, तर ती आता या चाळणीने आपल्याला पूर्ण चाळून घ्यायची आहे. म्हणजे काही जाड वगैरे साखर राहिलेली असेल ती पण वरती राहील आणि वेलचीचे साल जर असले ते पण निघून जातील. तर अशा प्रकारे आपल्याला ही साखर इथे चाळून घ्यायची आहे. तर बघा आता हे पूर्ण आपण साखर इथे गाळून घेतलेली आहे आणि आता हे छान आपल्याला असं एकजीव करायचं आहे. तर बघा आता इथे आपल्याला टाकायचं आहे हाफ कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. तर बघा आता पाण्याचं प्रमाण हे अतिशय मोजून मापून घ्यायचं आहे. तर हाफ कप फक्त पाणी घ्यायचं आहे आणि हाफ कप आपल्याला इथे मेल्टेड बटर घ्यायचं आहे. तर बघा आता हे जे बटर आहे तर हे होममेड बटर आहे माझ्याकडे. तर हे पण आपल्याला इथे हाफ कप घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर इथे बटर वापरायचं नसेल तर तुम्ही तूपसुद्धा इथे वापरू शकतात किंवा तुम्ही तेलसुद्धा इथे वापरू शकतात. हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे. तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी मेल्टेड बटर. आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण आधी जी साखर पावडर केलेली होती तर ती छान यात मिक्स व्हायला पाहिजे. तर हे पूर्ण मिक्स आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी आता जेव्हा आपण ती साखर वगैरे टाकली याच्यामध्ये तर ती पूर्ण अशी मेल्ट होईल तोपर्यंत आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे. आणि आता मी जेव्हा ते बटर टाकलं तर ते बटरसुद्धा माझं गरम होतं कारण मी बाजूला गॅसवरती तूप तयार करायला ठेवलेलं होतं. म्हणून ते बटर माझं गरम होतं. आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला 2 कप सुजी म्हणजे रवा. तर आपण इथे बनवणार आहोत रव्याचे बिस्किट, रवा आणि गव्हाचं पीठ. तर मिळून आपण हे बिस्किट इथे बनवणार आहोत. तर इथे घेतलेलं आहे मी 2 कप रवा. तुमच्याकडे जर हा बारीक रवा नसेल आणि जाड रवा जर असेल तर तो तुम्ही मिक्सरला थोडं बारीक करून घ्या आणि मग तो टाका. जाड रवा अजिबात टाकू नका कारण ते दाताखाली चरचर होईल म्हणून तुम्ही जाड रवा टाकू नका, बारीकच रवा टाका. आणि बघा आता हे टाकल्यानंतर आपल्याला इथे 1 कप घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. तर तुम्हाला जर गव्हाचं पीठ घ्यायचं नसेल तर तुम्ही इथे मैद्याचा वापर करा. पण आपल्याला जर हेल्दी बनवायचं आहे मुलांना खाण्यासाठी, तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचाच वापर करा. आणि आता यात टाकलेलं आहे मी 1/4 कप मिल्क पावडर आणि आता इथे टाकलेलं आहे 1 पिंच फक्त मीठ. बघा मीठ पण एकदम कमी टाकायचं आणि 1 टेबलस्पून मी इथे खसखस टाकलेली आहे. तुम्हाला जर खसखस नको असेल तर तुम्ही पांढरे तीळसुद्धा इथे टाकू शकतात. आणि आता हे पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपण रवा टाकलेला आहे, पीठ टाकलेलं आहे गव्हाचं. त्यामुळे आपलं हे जे गोळा आहे तर हा गोळा थोडा आपला सैल होणार आहे. कारण रवा फुलायला वेळ लागतो. त्यामुळे आपलं हे जे मेजरमेंट आहे तर हे अतिशय परफेक्ट आहे. तर तुम्ही हे मेजरमेंट करूनच हे बिस्किट तयार करा आणि हे पातळ जरी झालं तरी घाबरायचं काम नाही. तर बघा आता मी व्हिडिओ अजिबात स्किप करत नाही आहे. तुमच्या समोरच आता मी हे पूर्ण हा गोळा इथे भिजवते आहे. तर पहा किती सैल आहे कारण आपल्या साखरेला सुद्धा पाणी सुटतं आणि आपण जे बटर वगैरे घेतलेलं होतं ते सुद्धा पातळच होतं. तर हे असं पातळ रवण इथे तयार झालेलं आहे.
तर आत्ता आपल्याला हे जे भिजवलेलं रवण आहे तर हे कमीत कमी अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते घट्ट होईल मग. तर बघा मंडळी, आता इथे 40 ते 45 मिनिट मला झालेले आहे हे बॅटर झाकून ठेवायला. आणि बघा आता हे किती कडक झालेलं आहे. तर हे असं पूर्ण चमच्याने मला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे छान असं एकजीव झालं म्हणजे तो जर छान गोळा असा तयार होतो. तर तुमचं हे असं बॅटर व्हायला पाहिजे. आणि जर थोडं सैल जरी असलं तरी काय करायचं, थोडं गव्हाचं पीठ टाकायचं वरून आणि छान असं मिक्स करायचं आणि मग तसे बिस्किट तयार करायचे. पण असं एकदम घाबरून जायचं नाही की हे पातळ झालं तर मग त्याचे बिस्किट कसे होतील आणि मग हे खराब होतील, हे क्रंची होणार नाही, असं अजिबात होत नाही. त्यात थोडं पीठ आपण मिक्स करायचं म्हणजे हा छान गोळा तयार होतो याचा. तर आता बघा, आता याचे मी हे गोळे करते छोटे छोटे आणि त्याचे आपण आता बिस्किट तयार करूया. तर बघा मंडळी, तुम्हाला ज्या शेपमध्ये हे बिस्किट तयार करायचे असतील तर त्या आकारामध्ये तुम्ही हे बिस्किट तयार करू शकतात. हे तुमच्या आवडीनुसार आहे ते. तर मी इथे करते आहे गोल बिस्किट. आणि बघा आता हे सर्व बिस्किट मी असे इथे एका ताटावर करून ठेवते आहे. आपल्याला जेवढे फ्राय करायचे आहे तर तेवढे ते बनवून घ्यायचे आणि मग ते फ्राय करताना आपण अजून दुसरे बिस्किट बनवू शकतो. कारण आपल्याला तेलात फ्राय करायला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला भरपूर वेळ हा आपल्याजवळ असतो. तर एकाच वेळा करून ठेवायला पाहिजे असंही काही नाही आहे आपल्याला. तर बघा इथे मी 8 ते 10 बिस्किट तयार करून घेणार आहे. तर बघा आता हे बिस्किट तयार केलेले आहे आणि एका फॉकच्या साहाय्याने मी त्यावर थोडी अशी डिझाईन काढते आहे. तर खूप छान अशी डिझाईन इथे दिसते आणि एकदम सिंपल आहे काढायला पण. आणि काय होतं, हे जेव्हा मी काढते आहे तर ते बिस्किट आपले असे थोडे असे पसरत आहे. म्हणजे आपल्याला असे सुद्धा बिस्किट पाहिजे, एकदम जाड नको. आणि त्याने काय होईल, ते मध्ये कच्चे राहतील. म्हणून आपल्याला थोडे असे दाबलेले बिस्किटच पाहिजे आहे. तर या फॉकच्या साहाय्याने आपण इथे थोडं डेकोरेशन करून घेणार आहे. तर बघा आता हे तेलसुद्धा आपलं छान तापलेलं आहे. तर काय करायचं, आता हे तेल थोडं चांगलं तापवायचं आणि मग गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि नंतर मग बिस्किट टाकायचे. एकदम कडक तेलामध्ये बिस्किट अजिबात टाकू नका. त्याने काय होईल, ते खालून जळतील आणि मध्ये कच्चे राहतील. तर बघा आता बिस्किट टाकल्यानंतर आपलं तेल हे असं एवढं असं वरती यायला पाहिजे, त्याला असे बबल यायला पाहिजे. तर असं मीडियम साईजचं तेल आपल्याला इथे पाहिजे तापलेलं. आणि गॅस पण आपला एकदम लो पाहिजे आपल्याला. हाय किंवा मीडियम असा गॅस ठेवू नका, लो गॅस ठेवा. आणि हे बिस्किट जेव्हा आपण टाकतो तर कमीत कमी 5 मिनिट याला अजिबात हलवू नका. 5 मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे बिस्किट इथे हलवायचे आहे. तर बघा ते 5 मिनिटानंतर मी हे बिस्किट आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेणार आहे. तर एकदम असे लाल पण होत नाही आणि छान असे खरपूस हे बिस्किट आपले इथे तळले जातात. तर बघा आता हे 5 मिनिट आपले हे बिस्किट तेलामध्ये इथे फ्राय झालेले आहे. आणि जर हे जास्त तेल तापलेलं असेल तर खालून एकदम लाल होतात. आणि अशा प्रकारे आपल्याला हे बिस्किट इथे फ्राय करून घ्यायचे. तर आता हे दुसऱ्या बाजूने मी पलटवते आहे. पुन्हा ही बाजू मी खाली तेलामध्ये टाकणार आहे आणि पुन्हा परत ती बाजू सरळ करणार आहे. म्हणजे 4 वेळा मी हे बिस्किट या तेलामध्ये फ्राय करणार आहे असे, एकाच वेळा टाकल्यानंतर. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ स्किप केली तर तुम्हाला कळणार नाही की बिस्किटे मी कसे फ्राय केलेले आहे ते. आणि तुम्ही जेव्हा ते कराल तर तेव्हा तुमचे बिस्किट कच्चे राहतील आतून. तर बघा आता पुन्हा तिसऱ्यांदा मी परत हे पलटून घेते आहे. आणि हे असं झाल्यानंतर पुन्हा हे फ्राय झाले की परत आपल्याला त्यांची ती खालची बाजू पुन्हा वरती आणायची आहे. तर बघा असे 4 वेळा मी हे 10 बिस्किटं 4 वेळा हलवलेले आहे. तेव्हा आपले बिस्किट छान असे क्रंची झालेले आहे. आणि बघा मंडळी, आता आपल्या बिस्किटांचा कलर किती छान आलेला आहे. आणि आता या स्टेपला आपल्याला हे बिस्किट बाहेर काढायचे आहे. आणि बघा आता जेव्हा गरम असतात ना ते बिस्किट तर मध्ये कच्चेच असतात. आणि जेव्हा ते पूर्ण गार होतात तेव्हा ते आतून खूप असे क्रंची झालेले असतात. म्हणून तुम्ही जेव्हा जर गरम असताना तोडले बिस्किट आणि जर कच्चे राहिले तर अजिबात घाबरू नका, ते नंतर व्यवस्थित होतात सेट झाल्यावरती. आणि असं एका मोठ्या गाळणीमध्ये बिस्किट काढून घ्यायचे आणि पूर्ण तेल याचा आपल्याला काढून घ्यायचं आहे या पॅनमध्येच. तर बघा आता किती छान, आणि त्यांना क्रॅक पण पहा किती सुंदर आलेली आहे. आणि विदाऊट बेकिंग पावडर, विदाऊट सोडा आपण यात काहीच टाकलेलं नाही आहे, पण ते किती छान त्याला क्रॅक पण आलेली आहे आणि अतिशय क्रंची बिस्किट होऊन तयार होतात हे. तर बघा आता दुसऱ्यांदा पुन्हा सुद्धा मी असे टाकते बिस्किट आणि बघा तेल पण आपलं तसंच तापलेलं आहे, एकदम गरम तेल झालेलं नाही आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व बिस्किट इथे तयार करून घेणार आहोत. तर मंडळी आहे ना बेकरीसारखे बिस्किट, तर बेकरीमधनं विकत आणलेले असेच आपले बिस्किट इथे दिसत आहे. तर बघा
आता आतून पण बघू आपण की आपले बिस्किट कसे फ्राय झालेले आहे ते. आणि खालची बाजू पण खूप छान झालेली आहे त्याची. आणि बघा आता आतूनसुद्धा. पण तुम्हाला तसं वाटायचं की हे कच्चे बिस्किट आहे, पण कच्चे नाही आहे. ते नंतर गार झाले म्हणजे ते छान असे क्रंची होतात. बघा आता हे दुसरे पण तुम्हाला मी असे तोडून दाखवते. तर कोणतेही बिस्किट तुम्ही तोडून बघा, तर अतिशय असे छान फ्राय झालेले आहे आणि क्रिस्पी झालेले आहे. तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.